आणि दर्दी पण आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. आंबेजोगाईची आंतरभारतीची टीम गेले अनेक वर्ष स्नेह संवर्धन हा आगळावेगळा पुरस्कार देत असते. मी काही मुद्दे लिहून आणलेले आहेत, पण मी अजिबात फॉर्मल भाषण करणार नाहीये. मी खूप वैयक्तिक तुमच्याशी बोलायला इथं आलेली आहे. कारण यावर्षीची प्रमुख अतिथी म्हणून मला बोलवलं याचा मला खूप आनंद झालाय. मुळातच भाषा, वर्ण आणि प्रांताचे अडथळे दूर करून माणूस पण जपणं ही आंतरभारतीची खरी शिकवण आहे. मी इथे येण्याची आणि मला आनंद होण्याची 3 खूप महत्वाची कारणं आहेत, अगदी वैयक्तिक आहेत. एकतर 1993 साली भूकंप झाला. भूकंप झाल्या मी इथं आले. 93 ते 97 एवढा काळ मी इथं राहिले. माझं लग्नही त्या काळात इथं झालं. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्या वेळेस संधी मिळते त्यावेळेस मी या भागात येत असते. दुसरं कारण म्हणजे मी स्वतः अनेक राज्यात राहिलेली आहे. विशेषतः गोवा, गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक वर्ष माझं वास्तव्य होतं. त्यामुळे मी अगदी अधिकाराने म्हणू शकते की परराज्यातून आलेला माणूस कधीही परका नसतो, तर तो आपल्या समाजाचा सहकारी आणि विकासाचा भागीदार असतो. पुढचं कारण तर फार महत्वाचं आहे. राजमान्य सर म्हटले की ते कर्नाटकातले आहेत आणि हरीशबाई गुजरातमधनं आलेले आहेत. माझ्या मुलीचं लग्न ठरवून केलेलं अरेंज मॅरेज गुजरातमध्ये होत आहे, गुजराती कुटुंबात होत आहे आणि लवकरच जानेवारीमध्ये सर लग्न ठरलंय. नक्की पत्रिका पाठवणारे पण फार मोजक्या लोकांच्यात लग्न करण्याची आपली प्रथा आहे प्रामाणिकपणे. तर महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर असलेल्या नंदुरबारमध्ये ती स्थायिक होईल. सांगण्याचं कारण असं आहे की आपण जर दुसऱ्या प्रांतातल्या लोकांना सामावून घेतलं नाही तर आमची मुलं जेव्हा दुसऱ्या प्रांतात जात आहेत, दुसऱ्या देशात जात आहेत, त्यांना कोण आणि कसं सामावून घेणार. आज गुजराती फॅमिलीमध्ये माझी मुलगी जातीये. तिचा जर तिचा सन्मान व्हायचा असेल तर आज मला इथं येणं अगदी गरजेचं वाटलं. हरीशबाईंच्या सन्मानासाठी जर मी आज उपस्थित नाही राहिले तर ते कसं होईल. पुन्हा एकदा भूकंपापर्यंत. भूकंपाच्या कडू आठवणी मला मुळीच काढायच्या नाहीत. पण भूकंप झाला तेव्हा मी फक्त 20 वर्षांची होते. 2 भावांची लाडकी धाकटी बहीण, सुखवस्तू आणि सनातन कुटुंबात वाढलेली मुलगी, किरकोळ कुठेतरी शिक्षणाचं काम आणि काहीतरी एक आरोग्य दक्षता मंडळाचं कुठेतरी कुणाला तरी जोडून घ्यायचं असं सामाजिक काम हौसे खातर करणं एवढीच माझी आवड होती. पण इथं आल्यानंतर, भूकंप झाल्यानंतर मला समजलं की आजपर्यंत तथाकथित जे संस्कार झाले सनातनी कुटुंबातनं मला ते आणि माझं वाचन आणि माझे अनुभव हे तर वेगळे वेगळे ठरतायत. आपलं वाचन आणि अनुभव वेगळे वेगळे ठरतायत म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की माझ्या मनात परधर्मीयांबद्दल, परप्रांतीयांबद्दल, अगदी पुरुषांबद्दलही विनाकारणच एक तेढ जाणीवपूर्वक बिंबवली तर गेली नव्हती. आपला अनुभव हा मला माणूसपणाच्या पातळीवर सगळ्यांना समान दाखवत होता. आरोग्य दक्षता मंडळातर्फे मी थोड्या काळासाठी इथं आले, पण नंतर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर्फे मला काही प्रोजेक्ट मिळाले. एक रोजगार निर्मितीचा प्रोजेक्ट मला मिळाला इथे लातूर आणि तोंडाल या भागात करण्यासाठी. मी उदगीरला राहत होते त्यावेळेला आणि त्याच वेळेला सुहासची आणि माझी ओळख झाली. त्यालाही एक प्रोजेक्ट मिळाला होता जलसंधारणाचं काम करण्याचा. तो कर्नाटकमधनं आलेला आणि आम्हाला दिल्लीला जावं लागायचं आणि आम्ही दिल्लीला जात असताना आमची मैत्री झाली, आमचं प्रेम झालं. म्हणजे आमच्या लग्नाची गंमत बघा. तो कर्नाटकमधला, त्याची मातृभाषा कन्नड, मी महाराष्ट्रातली टिपिकल पुणेरी. त्यांनी मला लग्नाचं विचारलं उत्तर प्रदेशमध्ये आणि मी त्याला हो म्हटलं आंध्र प्रदेशमध्ये. म्हणून मी म्हणते की आमच्या पुरता आम्ही सीमा प्रश्न, प्रांत प्रश्न आणि भाषा प्रश्न सोडवून टाकला. आणि म्हणून मी म्हणते जेव्हा प्रांताचा प्रश्न सुटतो तेव्हा क्रांती होते. माझ्या अशाच आंतरधर्मीय लग्न केलेल्या एका मैत्रिणीला मी एकदा विचारलं की तुला असं लग्न करून नेमकं काय मिळालं. आंतरधर्मीय लग्न होतं आणि तिला मी अगदी, माझंही आंतरधर्मीय लग्न आहे, मी तिला विचारलं की तुला काय मिळालं असं लग्न करून. ती म्हटली एका शब्दात सांगते, मला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं, निवडीचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य. आणि हे उत्तर कोणी दिलं माहितीये? आशाताई वाघमारेंनी. ही असते एक वैचारिक प्रगल्भता,
ही असते स्वीकारात्मकता. स्वीकारात्मकता यावर मी अगदी ठाम आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात एक कॉन्फिडेन्शियल बैठक झाली एका संस्थेची. त्या बैठकीसाठी मला बोलवलं होतं आणि बैठक या स्वरूपाची होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण धर्म नावाची कन्सेप्ट विसरून जायची. आपण धर्मच पाळायचा नाही, आपण कुठल्याही धर्माचं म्हणून स्वतःला लेबल लावायचं नाही आणि फक्त माणूस म्हणून जगायचं. वरवर पाहता ही संकल्पना अगदी आदर्शवादी वाटली है ना. पण आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्या विचार, आचार आणि परंपरा म्हणजेच धर्म त्याच्या सकट स्वीकारायला काय हरकत आहे? मी धर्म सोडून द्यायचा, माझ्या नवऱ्याने त्याचा धर्म सोडून द्यायचा आणि मग आम्ही नवरा बायको म्हणून राहायचं, हे कशासाठी? त्यापेक्षा आपण एकमेकांना स्वीकारून सुटसुटीतपणे का नाही जगू शकत? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली, त्याच्यानंतर धर्मांतराचा निर्णय घेतला. त्याला तब्बल 21 वर्ष लागली, पण त्यांनी ही धर्माशिवाय जगणं जमलं नाही किंवा त्यांना मान्य नव्हतं. जे त्यांच्यासारख्या महामानवाला जमलं नाही ते आम्हाला जमणार आहे का? हा पहिला प्रश्न. आपण एकमेकांचा आहे तसा आदर करू शकतो का? हा दुसरा प्रश्न. मला असं वाटतं की धर्म आणि प्रांत हातात हात घालून येतात. आपण दोन्हींचा स्वीकार केल्याशिवाय मैत्रीची भावना जपू शकत नाही. लक्षात घ्या, आत्ताचं जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्याच्यात हिमाचल प्रदेशामध्ये आलेल्या सोनम वांगचुकांना, महाराष्ट्रात आलेल्या अभिजित दिपकेला उत्तर प्रदेशात साथ दिली. पुन्हा एकदा प्रांत सोडून दिल्यावरच क्रांती घडली आणि ही क्रांती आपल्याला अगदी जसं पाटील मॅडम म्हटल्या तसं डोळ्यात अंजन घालणारी ठरली. आपल्या आंतरभारतीतर्फे मानवी विवाहाचा सुद्धा एक कार्यक्रम होतो. आंतरधर्मीय आंतरजातीय जोडप्यांचा सन्मान करण्याचा तो कार्यक्रम असतो. पुण्यामध्येही आम्ही असा एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला म्हणजे खूप जण आले होते. मुळातच सध्या समाजातील एकता टिकवण्यासाठी हा एक उपाय आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. काही जणांना त्या कार्यक्रमाला येणं जमलं नव्हतं, पण आमचा कार्यक्रम छान झाला. म्हणजे असं मला वाटलं की आमचा कार्यक्रम छान झाला. ह्याचं कारण असं, कार्यक्रम जसा संपला तशी त्या जोडप्यांमधली एक महिला अशी छानपैकी कमरेवर हात ठेवून माझ्याकडे आली. म्हटली, आयोजक ना तुम्ही? म्हटलं हो, काय झालं? म्हटलं इथं येण्यापूर्वी मी नवीन कपडे घेतले, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले. म्हटलं बरं, मग छान दिसताय तुम्ही. तर म्हणे नाही, पण मग ते रणवीर सिंग कुठे आहेत? रणवीर सिंग येणार होते. रणवीर सिंग, त्यांना मी म्हटलं की तुम्हाला ते सिनेसृष्टीतले रणवीर सिंग विसरून जातील अशा असली हिरोना मी पुढच्या कार्यक्रमात नक्की बोलवीन, तुम्ही त्यांना नक्की भेटायला या. मुद्दा असा आहे की आपल्या सिनेमातल्या सिनेसृष्टीचा, समाज माध्यमांचा एवढा प्रभाव आपल्यावर पडलेला आहे. हा प्रभाव म्हणजे इतका जबरदस्त प्रभाव पडण्याचं कारण असं आहे की आम्ही MBA करत असताना, ॲडव्हर्टायझिंग विषय शिकत असताना आम्हाला सांगितलं होतं की एखादी गोष्ट, एखादं दृश्य किंवा भाष्य जेव्हा 36 वेळा आपल्याला दाखवलं जातं, आपण ऐकतो, तेव्हा आपला मेंदू ते सत्य म्हणून स्वीकारतो. आज आपल्या डोळ्यासमोर आपल्याला काय दाखवलं जात आहे? आम्ही परळीतून आंबेजोगाईत येताना कंटिन्यू एकही स्वातंत्र्य दिनाचं पोस्टर न बघता आम्ही फक्त राजकीय नेत्यांची पोस्टर बघत आलो. आम्ही काय बघतोय, आम्ही काय ऐकतोय आणि ते कितपत खरं आहे हे आपण आता सतत 36 वेळा तपासून बघण्याची गरज पडलेली आहे. हे सगळे अयोग्य संदेश आपल्या गळी उतरवण्याचा मानस कोण करतंय आणि कशासाठी करतंय याचा विचार करण्याची गरज खरंच आहे. मित्रांनो, आपण अशा काळातून जात आहोत की धार्मिक, सामाजिक किंवा जातीय, प्रांतीय गैरसमजामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होतीये. अफवा किंवा द्वेषपूर्ण वक्तव्य आणि सामाजिक संबंध एका क्षणात ताणले जाऊ शकतायत. अशा वेळी आपण अधिक जबाबदार, संयमी आणि विवेकी राहण्याची गरज आहे. प्रत्येक धर्म माणसाला सदाचार, करुणा, संयम आणि परस्पर सन्मानच शिकवत असतो. आपण कोणत्याही धर्माचे असलो तरीही शेवटी एकमेकांसमोर माणूस म्हणूनच उभं राहायचं असतं. मला लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते, एक कथा. एक मुलगा होता 7वी 8वीतला. त्याच्या हातून
म्हणजे 14-15 वर्षाचा. त्याच्यातून एक कागद फाटतो आणि कागद फाटल्यावर त्याच्या लक्षात येतं की अरे तो तर भारताचा नकाशा आणि तो शाळेत लागणार आहे. मग तो नकाशा जुळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे वडील म्हणतात त्याला कधी जुळत नाही, कारण की बरेच तुकडे झालेले असतात. मग त्याचे वडील त्याला म्हणतात असं कर, सगळे तुकडे उलटे कर, त्याच्या मागे माणूस आहे, तुला सहज जोडता येईल. 2 डोळे, नाक, हात, पाय, तो सहज माणूस जुळवतो. मित्रांनो, आधी आपण माणूस जोडून घेऊया, माणूस समजून घेऊया. प्रांत आणि राज्य आपोआप जुळतील, त्याच्यात काही शंकाच नाही. मी पुण्यात राहते, माझी भाषा पुणेरी आहे. इतकी पुणेरी की माझी गावाकडची मैत्रीण म्हणते तू पुस्तकातनं वाचल्यासारखी बोलतेस. बरं, माझं घर नवले ब्रिजच्या जवळ, अपघातासाठी फेमस असलेल्या नवले ब्रिजच्या जवळ. माझा आधार कार्ड तिथलं, माझं बँक खातं तिथलं, माझं मतदान कार्ड तिथलं, आणि तरीही माझ्या शेजारचा दुकानदार मला म्हणतो ताई आम्ही खरे गाववाले, तुम्ही बाहेरून आलेले. बाहेरून हा शब्द ऐकला की खरंच जरा दुखावल्यासारखं होतच. म्हणजे का नाही होणार? मराठवाड्याच्या पोटात मात्र फार प्रेम आहे. मला गोव्यात किंवा राजस्थान, गुजरातमध्ये सुद्धा असा कधीच अनुभव आला नाही. मी रुग्णांसाठी काम केलं ते गोव्यात असताना, पण तिथले प्रिसिला, निशुल्डा, अल्बेट यांची माझी अजूनही मैत्री आहे. म्हणजे राजस्थानमधली भिल्ल समाजातली मैत्रीण सुगणा किंवा ललिता, राजस्थानमधली ललिता, गुजराती भाषिक, या सगळ्यांशी माझी खूप चांगली मैत्री जमते. पण मग हे पुण्यातले कंपूतले लोक आम्हाला का स्वीकारत नाहीत, हा न सुटलेला प्रश्न आहे. भारतातले प्रसिद्ध व्यावसायिक घनश्याम बिर्ला राजस्थानमधले, त्यांनी आपली कर्मभूमी केली पश्चिम बंगाल. जमशेदजी टाटा गुजरातमधले, ते महाराष्ट्रात आले. शिव नाडर मूळचे तमिळनाडूमधले, ते स्थायिक झाले उत्तर प्रदेशमध्ये. या सर्वांनी नव्या प्रांतात यशस्वी व्यवसायच केला नाही, तर स्थानिक प्रांतातल्या सामाजिक कामातही मोठा पुढाकार घेतला होता. आंबेजोगाईसारख्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूमीवर विविध समाज, भाषा आणि परंपरांचे लोक एकत्र नांदत आहेत. ही परंपरा टिकवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात धर्म, भाषा आणि प्रांताच्या नावाखाली निर्माण झालेल्या भिंती आणि सीमा मानवी विकासाच्या मार्गात मोठे अडथळे ठरत आहेत. मानवी मूल्यांपेक्षा धार्मिक ओळख जास्त महत्वाची ठरते. भाषेचा अभिमान म्हणजे इतर भाषिकांविषयी असहिष्णू असणे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरणारे असणे याची गरज आहे का? खरं तर भाषेबद्दल मला फक्त आता असं वाटतं की सगळ्यांनी AI ची भाषा शिकली की पुरे झालं. माझी आई नुकतीच हॉस्पिटलमध्ये होती, तिच्याशी कन्नडमध्ये बोलणारे डॉक्टर होते. तिला काही घरी सोडण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन देताना त्यांनी गुगलवरनं ट्रान्सलेट केलं मराठीत आणि ऐकवलं, आजी तुम्ही असं करायचं, आजी तुम्ही बसून किती वेळ राहायचं, आजी तुम्ही ऑक्सिजन किती वेळ लावायचा. काही भाषेचा अडथळा येत नाही. आपलं माणूस पण जर जपायचं असेल तर हृदयाची भाषा खरंच पुरेशी आहे. आपण आता पाहतो की युवकांमध्ये राष्ट्राचं आणि समाजाचं भविष्य घडवण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, सोशल मीडियाचा वापर, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून हे भेद मिटवायचे ठरवले तर खरोखरच साने गुरुजींच्या स्वप्नातला बलसागर भारत निर्माण होईल. उच्च शिक्षणानिमित्त आणि नोकरीनिमित्त वेगवेगळ्या राज्यात आपली मुलं जातात, तिथं त्यांनी स्थानिक संस्कृतीचा आदर करत स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रांतातील तरुणांशी संवाद साधून विविधतेत एकता हा विचार कृतीत आणण्याची जबाबदारी आता यापुढे युवकांची आहे. आपण सगळ्यांनीच आपली ओळख धर्म, प्रांत, भाषेपुरती मर्यादित न ठेवता माणूस म्हणून आणि सुसंस्कृत भारतीय म्हणून आपली ओळख निर्माण करायला हवी. आज सकाळपासून मी शैलजाताईंशी बोलतीये. केवढा मोठा व्यासंग आहे त्यांच्यात. आपण कुठे त्यांना ओळखलं होतं? फक्त माहिती करून घेतली होती. अरे तुम्ही ओळखून घ्या, माणसात किती मोठ्या प्रमाणात एक सहिष्णुता आहे, एक अभ्यासपूर्णता आहे आणि कितीतरी घेण्यासारखं आहे. हबीब सरांबरोबर आम्ही पॉंडिचेरीत होतो. आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा एक साधी सिंपल गोष्ट ठरवली की आपण GPS लावून जायचं नाही, स्थानिकांबरोबर संवाद साधत आपल्याला जसं जमेल तसं त्या लोकांशी बोलूया आणि त्यांनी आपण ज्या ज्या ठिकाणी जायचंय त्या त्या ठिकाणचा पत्ता विचारूया
आम्हाला कसलीही अडचण आली नाही, आम्ही सगळी ठिकाणं छानपैकी बघितली, म्हणजे काही अडचण येत नाही एवढंच मला सांगायचंय. असो, हरीश भाई, आपने और आपके भाइयों ने इतने साल इकट्ठा रह के अपने परिश्रम से जो सफलता हासिल की है वो अनेक लोगों को प्रेरणादायी है. दूसरे राज्य से आकर व्यवसाय शुरू करना, नए समाज के साथ घुल मिल जाना, ग्राहकों का विश्वास अर्जित करना और गुणवत्ता बनाए रखना ये आसान कार्य नहीं है. इसके लिए साहस, लगन और दृढ़ता की आवश्यकता होती है. आपकी सफलता के पीछे आपका, आपके परिवार का भी त्याग और सहयोग, कर्मचारियों की मेहनत के साथ अंबेजोगाई के सभी नागरिकों का विश्वास भी है. इसीलिए इस पुरस्कार को स्वीकार करते समय आपके कार्य के साथ आपको सहयोग देने वाले प्रत्येक व्यक्ति का मैं अभिनंदन करती हूँ और आगे भी अपेक्षा रखती हूँ कि आप अंबेजोगाई के सामाजिक हित के कार्यों में सक्रिय सहभागिता निभाओगे. मुळातच मी कवी असल्यामुळे एक छोटी कविता सादर केल्याशिवाय मी माझं भाषण संपवणार नाही. आपल्या अंतःकरणात फक्त एकच इच्छा उरावी, आपल्या अंतःकरणात फक्त एकच इच्छा उरावी, तिरंग्यावर देशाच्या प्रेमाची गाणी जुळावी. धर्माचे, प्रांताचे आणि कोणत्याच भाषेचे कुठलेच नसावे कुंपण, कुठलीच भिंत नसावी. गड, नगर, नक्षत्रवनात अशी नाती फुलावी. प्रशासनाची व्यवस्था फक्त माणुसकीवर चालावी. भिन्न आपले जरी कर हे, भिन्न आपले जरी कर हे, जुळावे एकाच चरणाशी. हीच प्रार्थना आज माझी भारत मातेच्या पायाशी. हीच प्रार्थना आज ही माझी भारत मातेच्या पायाशी. हरीश भाईंना व आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचे आभार मानून मी इथंच थांबते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आंतरभारतीने त्यांना निमंत्रण दिले म्हणून त्या मुद्दामहून पुण्याहून आलेल्या आहेत.